बीड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी उद्या आदेश निघण्याची शक्यता। जिल्हा परिषदेतील कर्नाटकमध्ये सहलीला गेलेले भाजपचे नवनिर्वाचित सदस्य महाराष्ट्रात दाखल। 12 जिल्हा परिषदांमध्ये उद्यापासून सत्ता स्थापनेची शक्यता। अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेचे उद्या आदेश निघणार असल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडली आहे। धाराशिवमध्ये मुदत संपलेल्या 428 ग्रामपंचायतींचा कारभार 6 महिने सरपंचांच्याच हाती राहणार। सततच्या निवडणुका 10वी-12वीची परीक्षा असल्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय। कोल्हापुरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेनेचं आंदोलन। दिल्लीत AI इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा शिवसेनेकडून निषेध। यावेळी काँग्रेस विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी। उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 25 मार्चपर्यंत जवळपास महिनाभर चालणार अधिवेशन। अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची आज बैठक, त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीनं आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन। परंपरेनुसार विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता। मागील अधिवेशनातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण आणि त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेलं हे पहिलंच अधिवेशन असेल। विरोधकांकडून भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेते पदासाठी नाव, मात्र विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप निर्णय नाही। राज्याच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका, तर विरोधी पक्षनेता सरकारची कोंडी करेल या भीतीनं सरकार विरोधी पक्षनेता देत नसल्याची राऊतांची टीका। 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं अधिवेशन, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलं अधिवेशन। यावेळी अधिवेशनादरम्यानच राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज काही वेळातच पत्रकार परिषद। महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सचिन नाईर हे उपस्थित राहणार। महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी। धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांची उच्च न्यायालयात याचिका। मुंबई मनपा स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग। बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीत आणि नाराज आमदार प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा। आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातल्या लोणी भावकर गावात बंदची हाक। अजित पवारांचा अपघात झाला नसून घातपात केल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त। माजी आमदार अनिकेत तटकरे बनले सुनेत्रा पवार यांचे सारथी। मी नेहमीच पवार कुटुंबात वावरलेलो आहे। आपल्या भागात आल्यानं त्यांचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभलं। काकींना माझ्यावर अधिक विश्वास, अनिकेत तटकरेंनी व्यक्त केलं मत। काकींना रिसीव्ह करण्याकरता आपल्या भागामध्ये येतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि काकींचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभणं याच्यात गैर मला काही वाटत नाही। याआधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला। त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही। महाराष्ट्रात आई वडिलांना लव्ह जिहादमधील विवाह नोंदणीची माहिती देणं हे बंधनकारक करा। किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। गुजरात सरकारनं लव्ह जिहाद संबंधित विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा केल्याची सोमय्या यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र देऊन विनंती केली आहे, महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फसवतात या प्रकरणात मॅरेज रजिस्ट्रारनी आई बाबांना याची माहिती देणे आणि 40 दिवसानंतरच लग्न रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करावे। करण्यासाठी आई वडिलांची परवानगी घेणं बंधनकारक। गुजरात सरकार लवकरच विवाह नोंदणी कायद्यात बदल करण्याच्या तयारीत। उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून विधानसभेत प्रस्ताव सादर। विविध मागण्यांसाठी एलजीबीटीक्यू समुदायाची मुंबई क्विअर प्राइड परेड। मुंबईमध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांसाठी आरक्षण आणि समलिंगी संघटनांना मान्यता देण्याची या परेडद्वारे मागणी।
वेळेत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, 5 कंपन्यांकडून दंड वसुली. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेमध्ये 10,000 कोटी रुपये घोटाळा आरोपावर महावितरणचे संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला होता आरोप. चंद्रपूर मनपाचे कनिष्ठ अभियंता शुभम वरघट यांच्यावर एसीबीची कारवाई. मध्यस्थांमार्फत 1,30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी एकूण 2,30,000ची लाचेची मागणी. मध्यस्थ दिनेश समुंद यांच्या माध्यमातून रक्कम घेताना एसीबीची सापळा रचून मोठी कारवाई. रायगडच्या माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी देत ठेकेदाराला गंभीर दुखापत. सुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धुळे शहरात सरकारी नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना 78 लाखांचा गंडा. 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 2 भिन्न गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस. गोंदियाच्या डॉक्टरचा आणखी एक बाळ विक्रीचा कारनामा समोर. मोहदुरा गावात एका दाम्पत्याला 4,70,000 बाळ विक्री केल्याचं उघड. आतापर्यंत डॉक्टर नितेश बाजपेयीसह 5 जणांना वरठी पोलिसांकडून अटक. पुण्यात बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं चोरणाऱ्या आरोपींना विश्रामबाग पोलिसांकडून अटक. रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 3 गुन्हे उघडकीस. 6 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. सांगलीच्या मिरजमध्ये आईकडूनच 2 मुलांची 40,000 रुपयांना विक्री. मुलांना दत्तक देण्याच्या बहाण्यानं केली विक्री. आईसह 5 जणांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात. नालासोपाऱ्यात 31 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. या हत्या प्रकरणात महत्त्वाचा सीसीटीव्ही समोर. शुभम मिश्रा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. नागपूरमध्ये भरधाव कारनं दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. 61 वर्षीय भाग्यश्री कोठीवान असं त्यांचं नाव. 20 वर्षाच्या हर्ष पालेवार असं कार चालकाचं नाव. रिंग रोडवर राधे मंगलम चौक परिसरात झाला होता अपघात. गडचिरोलीमधल्या कोरची जवळच्या मोहगाव फाट्यावर ट्रॅक्टरची ट्रकला धडक. 2घांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाला अटक. चेन्नईच्या समुद्रात बुडून भंडारा जिल्ह्यातल्या वरठी गावातल्या मयुरी चौधरी या तरुणीचा मृत्यू. सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना आलेल्या लाटेत वाहून गेली. कॉग्निझंट या आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेले होते 26 विद्यार्थी. बीडच्या माजलगावमध्ये शेतात उभे असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग. ट्रॅक्टरचा 1 एकर ऊस जळून खाक. ट्रॅक्टरचा चालक हा पाणी प्यायला गेला असता ट्रॅक्टरच्या हेडमधून ठिणगी किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी येथील वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. नाशिकच्या दिंडोरीमधल्या ढकांबे मळे परिसरात बिबट्याचा वावर. गुणगे वस्तीवर घराच्या वावरात असलेल्या कुत्र्याचा पिल्लाचा बिबट्यानं फडशा पडलाय. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी कायम. प्रकरण कोर्टात प्रलंबित असून यंदाही हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शिंद. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या चिखला गावात सार्वजनिक जागेवर पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला. मध्यरात्री शिवभक्तांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना. पुतळा हटवण्यावरून 2 गटात झाला होता वाद. सोलापुरातल्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. काल मध्यरात्री शंभूप्रेमींनी मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारलाय. परवानगी नसल्यामुळे प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये चॅट जीपीटीवरून उत्तर शोधत 12वीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रयत्न. 3 शिक्षकांसह शिपायाच्या निलंबनाचे आदेश. पोलीस ठाण्यातही शिक्षक आणि शिपायावर गुन्हा दाखल. बीडमधील 9हून अधिक पतसंस्था बुडीत. 1 लाखाहून अधिक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. त्यामुळे हे ठेवीदार मुंबईच्या आझाद मैदानावर 24 फेब्रुवारीला आंदोलन करणार. ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय. गडचिरोलीमध्ये मोह फुलापासून दारू निर्मितीच्या प्रस्तावित कारखान्याला विरोध. ज्येष्ठ आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांचाही विरोध. मोह फुलापासून दारूच का, इतर पोषणयुक्त पदार्थ बनवण्याची बुद्धी का सुचत नाही, असा सवाल उपस्थित. गडचिरोलीच्या कोपरशी, फुलणार, मुंडुरवाडी आणि पोयरकोठी अशा अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर. पोलिसांनी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात 210 नागरिकांची तपासणी.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची धार आणखीनच वाढणार. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन. बामसेफच्या उडीसा येथील राष्ट्रीय अधिवेशनाला नाकारलेली परवानगी, ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसी जनगणनेच्या विरोधात आंदोलन. सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र बंद करण्याची घोषणा. स्लॉट बुकिंगही बंद केल्यामुळे घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांची अडचण. 40 ते 45 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन, मात्र यावर्षी फक्त 15,75,000 क्विंटल कापसाची खरेदी. एलबीएस रोडवर मेट्रो 4च्या बीमला तडे आणि त्यामुळे आणखी एक दुर्घटना होण्याची भीती व्यक्त. काही दिवसांपूर्वीच मुलुंड इथे झालेल्या दुर्घटनेमध्ये एका नागरिकाचा मृत्यू. मध्य रेल्वेवर मुलुंड ते ठाणे दरम्यान मेगा ब्लॉक सुरू. दुपारी 4 दरम्यान अप आणि डाऊन दिव्या मार्गावर ब्लॉक काळात काही लोकल विलंबानं सुरू असतील तर काही लोकल रद्द राहतील. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. परिणामी सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान विशेष लोकल धावतील. 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय अजित पवार हयात असतानाच तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलवर निर्णय अपलोड झाला नाही. अल्पसंख्याक विभागाकडून मुख्य सचिवांकडे स्पष्टीकरण. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांची चकमक. तिथल्या छात्रू जंगलामध्ये थोड्या वेळापूर्वी सुरू झाली होती चकमक. आर्मीसह सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा समावेश. छात्रू जंगल घनदाट असल्यानं दहशतवाद्यांचं लपण्याचं ठिकाण. मथुरेच्या महावन येथे रामरेती आश्रमात भव्य असा होळीचा उत्सव. होळी उत्सव 40 दिवस साजरा करण्याची परंपरा. तेसू रंग आणि फुलांचा केला जातो वापर. भारत आणि परदेशातून हजारो लोक हे रामरेती आश्रमात होळी खेळण्यासाठी दाखल होतात. फाल्गुनी एकादशीच्या निमित्तानं राजस्थानात खाटू श्यामची यात्रा. देशभरातून लाखो भाविकांचे दर्शन घेण्यासह नवस बोलण्यासाठी मोठी गर्दी. केदारनाथ यात्रेची तयारी सुरू. केदारनाथची पवित्र यात्रा 22 एप्रिलपासून सुरू होणार. विम्याशिवाय घोडे आणि खेचरांना परवानगी दिली जाणार नाही. भाविकांवर जी-मॅक्स आणि स्मार्ट कार्ड वापरून लक्ष ठेवलं जाणार. हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये महामार्गावर भूस्खलन. घटनेमुळे काही काळ वाहतूक झाली होती ठप्प, तर काही तासांच्या प्रयत्नानंतर दगड हटवण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कारच्या काचेवर अंडी मारून चोरट्यांकडून लुटीचा प्रयत्न. यावेळी कारमधील महिला चोरट्यांच्या मागे तलवार घेऊन धावली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ही घटना लुधियानातली असल्याची माहिती. मध्य प्रदेशमध्ये कटनी जिल्ह्यामध्ये वाघाचा शिवलिंगावर डोके घासतानाचं दृश्य समोर, तर वन्यजीव आणि भक्ती या अनोख्या संगमाचा हा व्हिडिओ व्हायरल. बेळगावमध्ये क्रिकेट सामना पाहणारं माकड ठरलंय चर्चेचा विषय. माणसाप्रमाणे माकडालाही क्रिकेटचं वेड लागल्याचं दृश्य. माकड शांतपणे क्रिकेट पाहत चौकार, षटकार तर विकेट गेल्यावर जल्लोष करत असतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार. व्हर्जिनियामधल्या रिचमंड येथे गोळीबाराची घटना. वादानंतर झालेल्या गोळीबारात 2 मृत्यू तर 7 जण जखमी. मेक्सिकोच्या जलिस्को येथे कारची 3 तरुणांना धडक. घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर जखमी. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना झाला होता अपघात. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन येथे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित सूर आणि ताल यांचा अनोखा आनंदोत्सव. मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, महापौर शर्मिला पिंपळवलकर यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये अंकुर काकतकरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारानं सन्मान. करेज या इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी करण्यात आलाय गौरव.